येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे. सरकारने केलेल्या पडताळणी नमस्कार. राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण की ज्या हप्त्याची तुम्ही सर्वजण अगदी चातकासारखी प्रतीक्षा करत होतात त्या लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत म्हणजेच की जून महिन्याच्या हप्त्याबाबत अखेरकार एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींनो बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा. कारण की कोणत्याही क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. व तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात होत आहे. आता जून महिन्याचा 24वा हप्ता जमा होणार ही आनंदाची बातमी आहे. परंतु थांबा, हा जून महिन्याचा 24वा हप्ता नेमका कधी आणि कसा जमा होणार, तसेच हप्ता जमा होण्यास काही अडचणी येऊ शकतात का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही केल्या तर तुमचा चालू असलेला हप्ता देखील कायमचा बंद होऊ शकतो. तर याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, किती हजार रुपये जमा होणार, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार, तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. जर तुम्हाला असं वाटत असेल की सर्वात आधी माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक हप्ता माझ्या खात्यावरती वेळेवरती जमा झाला पाहिजे, जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचा माझा हप्ता कधीच बंद झाला नाही पाहिजे, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे. त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करू. जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तर तुम्हाला समजणारच आहे. आणि फक्त जून महिन्याचाच हप्ता नव्हे तर आता जुलै महिन्याची सुरुवात झालेली असून आता या जुलै महिन्याचा देखील 25वा हप्ता कधी जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच की राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते. तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण की आता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारनं अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू होत आहे. आता सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे. एकदम व्यवस्थित आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी आपण आता मोठ्या बातमीकडे वळूया, जी सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्सवरती जोरदार व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार लाडकी बहीण योजनेचा पुढील म्हणजेच की जून महिन्याचा 24वा हप्ता वाटपाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली असून येत्या साधारणतः 3 दिवसांच्या आत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा, राज्य सरकारने जून महिन्याचा 24वा हप्ता वाटप करण्यासाठी 309 कोटींचा निधी मंजूर केला आहे. आणि एकदा निधी मंजूर झाल्यानंतर मग लगेच पैसे जमा होत असतात. आता राज्य सरकारनं कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला असून येत्या 2 ते 3 दिवसांच्या आत जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे कितीतरी 1500 रुपये जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता आज देखील पैसे जमा होऊ शकतात. जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील. कारण की पैसे जमा होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सरकारनं 309 कोटींचा निधी मंजूर केला आहे. जून महिन्याचा 24वा हप्ता वाटप करण्यासाठी
309 कोटींचा निधी मंजूर झाला असून या 2 ते 3 दिवसांच्या आत पैसे जमा होतील हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता पैसे जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल. तसेच पैसे कधी जमा होणार तर त्या 2 ते 3 दिवसांच्या आत 100% पैसे जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल. आता पैसे जमा होणार हे समजलं, परंतु कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि जुलै महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. आता जून महिन्याचा 24वा हप्ता 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होणार, कारण की सरकारनं 309 कोटींचा निधी मंजूर केला हे सर्वांना समजलं असेल. आता जून महिन्याचा हप्ता जमा होणार हे तर माहीत झालं. मग आता जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे आणि जुलै महिन्याची सुरुवात झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले असल्यामुळे जुलै महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. फक्त काय करा, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे. बघा, आता सर्वात आधी जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. जून महिन्याचा 24वा हप्ता वाटप करण्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली असून येत्या 3 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यावरती जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. पुढील 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होतील. आता या लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देशच हा आहे की आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी वेळेवरती मदत मिळावी, यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंतचे हप्ते पाहिले तर साधारणपणे महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे खात्यावरती जमा होत असतात. त्यामुळे येत्या 3 दिवसांच्या आत तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि ही एकदम खरी माहिती आहे, कारण की राज्य सरकारने अधिकृतपणे शासन निर्णय जाहीर केला आहे आणि सरकारनं 309 कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर केला असल्यामुळे 100% 2 ते 3 दिवसांच्या आत जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. आता पैसे तर जमा होणार आहेत, परंतु जर काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा सिस्टीमच्या एररमुळे येत्या 3 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यावरती आले नाहीत तर काय करायचं, तर घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही. बघा, यापूर्वीसुद्धा असं घडलं आहे की काही तांत्रिक कारणामुळे हप्ता मिळण्यास थोडा विलंब झाला होता. अशा वेळी सरकारने 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे वर्ग केले होते. उदाहरणार्थ, याआधी सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रितपणे खात्यावरती सरकारनं जमा केले आहेत. त्यामुळे जर यावेळी काही तांत्रिक अडचण आली आणि तर या ठिकाणी तुम्हाला थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते, पण त्यानंतर पुढील 2 महिन्यांचे मिळून एकत्रित तब्बल 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकाच वेळी जमा केले जातील. त्यामुळे जर कदाचित उशीर झाला तरी तुमच्या हक्काचे पैसे कोठेही जाणार नाही. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आता या 3 दिवसांमध्ये, म्हणजेच की आज, उद्या आणि परवा, या 3 दिवसांमध्ये कधीही तुमच्या खात्यावरती जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. आणि जर कदाचित या 3 दिवसांमध्ये जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे 1500 रुपये जर जमा झालेच नाही तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण की जेव्हा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होतो तर तेव्हा सरकार काय करतं, तर 2 हप्त्यांचे पैसे एकत्र वाटप करतं. जर या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जून महिन्याचा 24वा हप्ता जर जमा झाला नाही, कदाचित जमा झाला नाही, तर मग येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाईल. म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती एकत्र या ठिकाणी जमा केले जातील. परंतु सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार 2 ते 3 दिवसांमध्ये जून महिन्याचेच पैसे जमा होतील. आणि जर कदाचित या 2 ते 3 दिवसांमध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर मग त्यानंतर जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जमा होईल. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तसेच आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. आधीच्या हप्त्यापेक्षा यावेळी सुमारे 4 लाख नवीन महिलांची यादीमध्ये भर पडली आहे. याचा अर्थ ज्या लाडक्या बहिणी पूर्वी काही अडचणीमुळे हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या तर अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा द्यायचा आहे. सध्या सोशल मीडियावरती अनेक अफवा आणि खोटे मेसेज फिरत आहेत. या लिंकवरती क्लिक करा आणि तुमचे पैसे तपासा
किंवा या नंबरवरती OTP पाठवा, अशा कोणत्याही फेक मेसेजवरती किंवा लिंकवरती विश्वास ठेवू नका. बँक खात्याची कोणतीही वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला शेअर करू नका. फक्त शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणाऱ्या मेसेजवरूनच खात्री करा. सावध राहा, सुरक्षित राहा, हे देखील सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आता लाडक्या बहिणींनो बघा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तुमचा जिल्हा नक्की कळवा. आतापर्यंत तुमच्या खात्यावरती किती हप्ते जमा झाले, वेळेवरती पैसे जमा होत आहेत का, आणि तुमची काही अडचण असेल तर ती देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमची अडचण आपण या ठिकाणी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. बघा, सुरुवातीला आपण काय बघितलं तर जून महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारनं 309 कोटींचा निधी मंजूर केला आणि या 2 ते 3 दिवसांमध्ये जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार, हे आपण सर्वात आधी बघितलं. त्यानंतर जर कदाचित या 2 ते 3 दिवसांमध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर मग त्यानंतर म्हणजेच की पुढील काही दिवसांमध्ये जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र 3,000 रुपये मग या ठिकाणी देण्यामध्ये येतील. परंतु सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार या 2 ते 3 दिवसांमध्ये जून महिन्याचे पैसे 100% जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आता बघा, जर तुम्हाला येत्या 3 दिवसांमध्ये खात्रीने पैसे हवे असतील तर तुमच्या बँकेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तातडीने तपासणं गरजेचं आहे. बघा, सर्वात आधी बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता काही गोष्टींची पूर्तता असणं आवश्यक आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेमध्ये जा. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांना विचारा की माझे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही. बघा, हप्त्याच्या लाभासाठी तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होत असतात. तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे. आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून पैसे जमा होतील. आणि जर आधीच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. तर हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तसेच बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटतं की मला पूर्वीचे सर्व हप्ते मिळाले म्हणजे पुढचे देखील सर्व हप्ते ॲटोमॅटिक मिळत राहतील. पण लाडक्या बहिणींनो, असं अजिबात नाही. शासनाकडून वेळोवेळी लाभार्थ्यांच्या याद्यांची आणि कागदपत्रांची पुनर्तपासणी केली जाते. यामुळे तुमचे अर्ज स्टेटस नेहमी या ठिकाणी मंजूर असणं आवश्यक आहे. कधीकधी काही कारणामुळे चालू असलेला हप्तासुद्धा बंद केला जाऊ शकतो. बघा, उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये किंवा पुराव्यांमध्ये जर तफावत आढळली तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. जर तुमचं या ठिकाणी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचा हप्ता बंद केला जाऊ शकतो. तसेच कुटुंबातील कोणी शासकीय नोकरीमध्ये असल्याचं समोर आलं, जर कुणी तुमच्या कुटुंबामध्ये शासकीय कर्मचारी नोकरदार असेल तर तुमचा हप्ता बंद केला जाईल. तसेच बँक खाते बंद असेल किंवा कागदपत्रे अपूर्ण असतील तर मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर आहे का नाही याची तुम्ही खात्री करून घ्या. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व नियमामध्ये निकषामध्ये बसत असाल, तुम्ही EKYC पूर्ण केली असेल आणि तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर 100% तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील. आणि आता 2 ते 3 दिवसांमध्ये जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील. आणि त्यानंतर साधारणतः जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जुलै महिन्याचा देखील 25वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारच्या माध्यमातून जी एकदम खरी आणि अधिकृत माहिती समोर आली आहे त्यानुसार 2 ते 3 दिवसांमध्ये जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला. पुढील 3 दिवसांच्या आत हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारनं देखील हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी केली आहे. जून महिन्याच्या हप्त्यासाठी 309 कोटींचा निधी मंजूर झाला असून आता ही कोट्यावधी रुपयांची रक्कम जमा होणार आहे. राज्यातील साधारणतः 1,70,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जून महिन्याचा 24वा हप्ता जमा होणार आहे. 2 ते 3 दिवसांच्या आत पात्र बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या नात्यातील इतर बहिणींना, मैत्रिणींना आणि
तुमच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हप्ता तांत्रिक कारणामुळे चुकणार नाही. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि अधिकृत माहितीसाठी, खऱ्या माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.